कधी असा विचार आलाय का की तुम्ही सगळ्यांसाठी खूप काही करता, पण जेव्हा तुम्हाला कोणाची गरज असते तेव्हा तुमच्यासोबत फार कमी लोक उभी असतात. सुरुवातीला वाटतं कदाचित माझी चूक असेल, मीच जास्त अपेक्षा ठेवते. पण खरंच तसं असतं का, की आपण नकळत स्वतःची किंमतच कमी करत असतो? आजचा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला कदाचित तुमच्या आयुष्यातल्या काही नात्यांची उत्तरं मिळतील, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःची किंमत कशी ओळखायची हेही समजेल. हाय, हॅलो, नमस्कार. मी मीरा आणि तुमचं मनापासून स्वागत आहे मॅनिफेस्ट विथ मीरामध्ये. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का, जिला तुमची आठवण फक्त गरज असते तेव्हाच येते? काम असेल तर फोन, मदत हवी असेल तर मेसेज, सल्ला हवा असेल तर तुमच्याकडे धाव. पण तुमची विचारपूस, तुम्ही कसे आहात, तुम्हाला काही गरज आहे का, हे विचारायला मात्र वेळ नसतो. जर तुमच्यासोबत असं कधी झालं असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट सांगते, चांगलं असणं आणि प्रत्येक वेळी स्वतःला वापरून घेऊ देणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण अनेकदा विचार करतो, मी नाही म्हटलं तर समोरच्याला वाईट वाटेल, लोक काय म्हणतील, नको, जाऊ दे, मीच करते. आणि हळूहळू आपण इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात इतके व्यस्त होतो की स्वतःच्या भावना ऐकायलाच विसरतो. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. समजा तुमच्या ऑफिसमध्ये एक व्यक्ती आहे. तिला प्रेझेंटेशन बनवायचं असेल तर ती तुमच्याकडे येते. तिला काही समजत नसेल तर ती तुमच्याकडे येते. पण ऑफिसमध्ये तुमचा वाढदिवस असतो. ती एक साधा हॅपी बर्थडे मेसेजही करत नाही. त्या दिवशी तुम्हाला काय वाटेल? मनात एकच प्रश्न येईल ना, माझी आठवण फक्त कामासाठीच येते का? आता घरातील एखादं उदाहरण पाहू. आई दिवसभर सगळ्यांसाठी स्वयंपाक करते, सगळ्यांच्या आवडीचं बनवते, सगळ्यांना गरम जेवण वाढते. पण एक दिवस ती थकलेली असते आणि म्हणते, आज माझी तब्येत ठीक नाही. आणि लगेच उत्तर येतं, आज जेवण काय? कधी कधी तिची तब्येत विचारण्यापेक्षा लोकांना जेवणाची जास्त काळजी असते, हे वास्तव आहे. पण याचा अर्थ सगळे लोक वाईट आहेत का? नाही. बऱ्याच वेळा आपणच लोकांना सवय लावलेली असते की आपण नेहमी उपलब्ध असतो. म्हणून आजपासून एक छोटासा बदल करा. प्रत्येक गोष्टीला लगेच हो म्हणू नका. कधी कधी शांतपणे सांगा, आत्ता मला वेळ नाही, मी नंतर मदत करेन. लक्षात ठेवा, नाही म्हणणं म्हणजे नातं तोडणं नाही, ते फक्त स्वतःचा आदर करणं आहे. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, शेवटचं तुम्ही स्वतःसाठी काय केलं होतं? एखादं पुस्तक वाचलं, आवडतं गाणं ऐकलं, शांत बसून चहा घेतला, किंवा फक्त स्वतःसोबत 10 मिनिटं घालवली? जर उत्तर आठवत नाही असं असेल तर आता वेळ आली आहे स्वतःला तुमच्या आयुष्यात महत्वाचं स्थान देण्याची. लक्षात ठेवा, जगातली प्रत्येक व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेलच असं नाही, प्रत्येक जण तुमची किंमत ओळखेलच असंही नाही. पण तुम्ही स्वतःची किंमत ओळखली तर कोणाच्याही दुर्लक्षामुळे तुमचं मन तुटणार नाही. चला, आता शेवटी आपण काही सकारात्मक वाक्य मनापासून म्हणूया. मी स्वतःचा आदर करते, माझा वेळ मौल्यवान आहे, मी प्रेमाने मदत करते पण स्वतःला विसरत नाही, मी जशी आहे तशी पुरेशी आहे, माझ्या आयुष्यात अशा व्यक्ती येत आहेत ज्या माझी मनापासून कदर करतात. आजचा हा व्हिडिओ संपवण्याआधी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्यांना तुमची किंमत आहे ते तुम्हाला फक्त गरज असेल तेव्हाच नाही, तर गरज नसतानाही आठवण काढतात. म्हणून स्वतःची किंमत कधीही कमी समजू नका. जर आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कॉमेंटमध्ये फक्त एक वाक्य लिहा, मी स्वतःची कदर करेन. थँक्यू. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा आणि सकारात्मक राहा.